आता पाहूया दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या। वाल्मिक कराडच्या मागे अदृश्य शक्ती होती, त्यानं 3 लोकांना माझ्या समोर मारलं। कराडच्या एकेकाळचा सहकारी विजयसिंह बांगरचा खुलासा, महादेव मुंडेंची हत्या कराडनंच केल्याचा दावा। कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा, अन्यथा कठोर निर्णय घेणार। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांचा इशारा। हत्या प्रकरणातील आरोप कृष्णा आंधळे अद्यापही फरार। वाल्मिक कराडला नाशिकच्या कारागृहात हलवलं जाणार। कराडच्या जिल्हा कारागृहात संशयास्पद हालचाली, सूत्रांची माहिती। तर कराडच्या जीवितास धोका असल्याची माहिती। आमदार सुनील शेळकेंनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली। संजय राऊतांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। महाराष्ट्रातली लूटमार थांबवा, राऊतांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। पुरावे दिल्याशिवाय आरोपांना उत्तर देणार नाही, राऊतांनी केलेल्या आरोपांवरती आमदार सुनील शेळकेंची भूमिका। सरकारसोबत असलेले सर्वजण सुरक्षित, सत्तेत असणाऱ्या लुटण्याची पूर्ण मुभा। विजय वडेट्टीवारांची सुनील शेळकेंवर टीका, तर आरोप करणं संजय राऊतांचा नेहमीचा उद्योग, अमोल बिटकरींचा निशाणा। गृह खात्याची सर्व मंत्र्यांच्या ओएसडी पीएस यांच्या हालचालींवर नजर, सूत्रांची माहिती। 150 दिवसांच्या आराखड्यामध्ये कामगारीचं मूल्यमापन होणार, पारदर्शक कारभाराची महायुतीत जोरदार चर्चा। चांगलं यश मिळवायचं असेल तर अधिक पक्षप्रवेश करावे लागतील, अजित पवार यांच्या आमदारांना सूचना। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार सक्रिय। तर दर आठवड्याला काँग्रेस मुंबईत पत्रकार परिषद घेणार, वर्षा गायकवाड यांची माहिती। सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या ठिकाणी कायमस्वरूपी घरं मिळावीत अशी मागणी।